हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर नेहमीप्रमाणे सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळची कामं जी आहेत तर ती आवरण्याचं काम माझं चालू आहे. तर आज येत ना थोडीशी घराची साफसफाई करायची होती. साफसफाई म्हणण्यापेक्षा थोडेफार जे कबड वगैरे आहेत तर ते मला आवरून घ्यायचे होते. तर मग म्हटलं आधी आपली जी काही बेसिक कामं आहेत तर ती आवरून घेऊयात आणि मग त्यानंतरच मग म्हटलं बाकीचं जे काही आहे तर ते आवरायला घेऊयात. आता जीविकाला स्कूलला सुट्टी होती त्याच्यामुळे ती तर घरीच होती. आता मुलं घरी असली की त्यांचं सतत बघा काही ना काहीतरी सुरू असतं आणि इथे तिला मी तेच ओरडत होते की सगळं जे आहे तर ते तू तू तुझा केलेला पसारा तूच आवरून ठेव आणि मला माझी बाकीची एक्स्ट्राची कामं आहेत. तर आता मुलांना आहेत ना अशी त्यांचे जे काही पसारा वगैरे करतात ना तर तो त्यांनाच आवरायला लावायचा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टींची सवय होते आणि आपलासुद्धा थोडासा कामाचा जो भार आहे तर तो हलका होऊन जातो. मग इथे तिला मी तेच सांगत होते की तुझा जो पसारा आहे खेळण्यांचा तर तू स्वतःच तो आवरून घे, तोपर्यंत मी माझी बाकीची जी काही कामं आहेत तर ती आवरून घेते. तर आता बेडशीट आहेत ना एका साईडनी खूपच जास्त खराब झालेली होती. तर मग म्हटलं चला दुसऱ्या साईडने आपण ती चेंज करून घेऊयात जेणेकरून मग लगेच धुण्यासाठी ती काढता वगैरे येत नाही. कारण की दुसऱ्या साईडने तर ती क्लीनच असते. म्हणून मग म्हटलं चला आधी हे जे आहे ते आवरून घेऊयात. कारण की ती खूपच जास्त खराब झालेली होती. आणि मग ते खराब झालेली बेडशीट पाहताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित काही वाटत नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता पहिल्यांदा ते चेंज करून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं बाकीची जी काही कामं आहेत तर ती आवरायला घेऊयात. तर आता स्वयंपाक वगैरे आहेत ना सगळा मला आवरून घ्यायचा होता जेणेकरून मग ज्यावेळेस कामांना एकदा सुरुवात केली की मग आपल्याला सगळी कामं जी आहेत तर ती एकदाच आवरून घेता येतात. मग कसं होतं एकदा कामाला लागलं की मग पुन्हा स्वयंपाकाचं टेन्शन जे आहे ते राहिलं की मग इकडचं पण काम होत नाही आणि पसारासुद्धा आपल्याला व्यवस्थित काही आवरता येत नाही. म्हणून मग म्हटलं आधी स्वयंपाक जो आहे तो आवरून घेऊयात म्हणजे निवांत आपल्याला कामं जी आहे ती करता येईल. आणि पसारा आवरायचं म्हटलं ना तर आपल्याकडे थोडासा वेळ जो आहे तो एक्स्ट्राचा पाहिजेत जेणेकरून आपण निवांत जी कामं आहेत तर ती आवरून घेऊ शकतो. तर आता स्वयंपाक माझा सगळा आवरलेला होता. फक्त जीविकासाठी आहेत ना खिचडी भात जो आहे तो मला बनवायचा होता. तर मग म्हटलं पटकन तो बनवून घेऊयात जेणेकरून मग ती गरमागरम जेवण जे आहे ते करून घेईल. आणि मग जेवणं वगैरे आवरली आणि त्यानंतर मग क्लिनिंगच्या कामाला सुरुवात केली. तर आज जेवणसुद्धा मी लवकरच केलेलं होतं कारण की मला पसारा वगैरे सगळा आवरून घ्यायचा होता. तर मग म्हटलं चला सगळे ड्रॉवर वगैरे जे आहेत तर ते सुद्धा आज आपण क्लीन वगैरे करून घेऊयात. तर आधी किचन वगैरे सगळा क्लीन करून घेतला. आता एकदा कामांना सुरुवात केली ना तर मग कसं होतं जी आपली 2 मिनिटांची कामं असतात ना म्हणजे जसं की किचन ओटा क्लीन करणं, घरं वगैरे झाडणं किंवा मग एखादा टेबल वगैरे जो आहे त्याच्यावरती पसारा वगैरे असेल. मग जी काही अशी 2 मिनिटांची कामं असतात ना की ज्याच्यासाठी जास्त वेळ आपल्याला लागणार नाहीये ती कामं जी आहेत ना तर ती आधी आवरून घ्यायची ज्यावेळेस आपण घर वगैरे आवरायला घेतो किंवा पसारा वगैरे साफ करायला घेतो. आता ही रोजच्या रोज 2 मिनिटाची जी कामं असतात ना ती लगेचच आवरून घेतली ना तर आपल्या घरामध्ये ना पसारा होत नाही असं निदान मला तरी वाटतं. म्हणजे ज्या कामांसाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही ना ती कामं आधी आवरून घ्यायची की ती लगेच जर करून घेतली ना तर मग एक्स्ट्राचा कामाचा जो लोड आहे तर तो आपल्याला राहत नाही. आता या ड्रॉवरमध्ये आहेत ना बघा भरपूर अशा गोष्टी होत्या की ज्या न लागणाऱ्या होत्या. आता बरेचदा कसं होतं आपल्याकडे काही डॉक्युमेंट वगैरे असतात जी की बऱ्याच दिवसांपासून आपल्या घरामध्ये असतात की जी आपल्याला न लागणारी असतात पण तरीसुद्धा आपण ते तसेच ठेवतो. काही गोष्टी असतात ज्या की खराब झालेल्या असतात, काही लिक्विडच्या बॉटल असतात, आपले काही मेकअपचे प्रोडक्ट वगैरे असतात किंवा मुलांची मेडिसिन वगैरे असतात. म्हणजे जे न आपल्याला लागणार आहे ना जे की 6 महिने किंवा वर्षांपासून आपल्याकडे आहे पण त्याचा वापर काही आपण करतच नाही किंवा काही गोष्टी
अशा असतात की ज्या एक्सपायर झालेल्या असतात, पण तरीसुद्धा आपण त्यांना तसेच ठेवतो. तर पहिल्यांदा त्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या डिस्कार्ड करायच्या. आता या गोष्टींमुळे काय होतं ना बघा, आपण तर ते तसंच कपाटामध्ये ठेवून देतो, पण त्यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये ना निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती यायला सुरुवात होते. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की राहू देत, काय होतंय त्याला, किंवा बरीचशी अशी जुनी लोकं असतात बघा, त्यांचं खूप असतं की हे कपडे राहू दे, ते कपडे राहू दे, उपयोगाला पडतील. पण त्यामुळे काय होतं ना, घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त येते आणि आपल्याला त्या काही टाकून देऊ वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पसारा कमी करायचा आहे म्हटलं ना, तर आपल्याला ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या पहिल्यांदा बाहेर काढायच्या. आता प्रत्येक गोष्टीवरती आहेत ना, त्याची एक्सपायरी डेट जी आहे ती दिलेली असते. मग ती कोणतीही गोष्ट असू देत, मुलांची मेडिसिन असू देत किंवा मेकअपचे प्रोडक्ट असू देत. आता त्यावरती लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे आपण ते वाचून सहज जे आहे ते डिस्कार्ड करू शकतो. त्यामुळे घरातील पसारा कमी व्हायला आपल्याला मदत होते. आता म्हटलं चला सगळं जे आहे तर ते आपण पहिल्यांदा क्लीनच करून घेऊयात. तर आधी माझं थोडंसंच क्लीन करण्याचं प्लॅनिंग होतं, पण हळू सगळं जे आहे तर ते मी आवरायला घेतलं. आता ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, तर त्यासुद्धा सगळ्या मी साईडला काढून घेतल्या आणि जेवढं काही मला सामान वगैरे लागतंय, तर मग म्हटलं तेच जे आहे ते आपण सगळं जे आहे ते क्लीन करायला घेऊयात. आता इथेच ना सगळं ज्वेलरी वगैरे जी आहे ना, तर ती सुद्धा मी क्लीन करायला घेतलेली होती. आणि आपल्या लेडीजकडे ना इतक्या जास्त ज्वेलरी असतात ना, की काही विचारायलाच नको. म्हणजे आपण जिथे जाऊ तिथे आपण थोडं का होईना खरेदी वगैरे करतोच. आणि काय होतं ना, घरामध्ये एखादं फंक्शन असलं, आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं, आपण एखादी वस्तू घेतली की ती काही आपण जागेवर ठेवत नाही. फक्त क्लिनिंग करायच्या वेळेस मग आपण सगळं जे आहे ते व्यवस्थित ठेवतो. आता माझ्याकडून येत ना असं बऱ्याचदा होतं, की मी विचार करते की आल्यावरती येत ना आपण सगळं व्यवस्थित ठेवूयात. पण तसं काही होतच नाही आणि मग कधीतरी असं मी क्लिनिंग करायला घेते, त्यावेळेस मग सगळं जे आहे ते मी आवरून ठेवत असते. आता जेव्हा कधी मला वेळ भेटेल ना, तर त्यावेळेस मी हे आवरायला घेत असते. आता जेवढी काही ज्वेलरी वगैरे होती ना, ती सगळी मी व्यवस्थित ठेवली. आता ज्या काही बांगड्या वगैरे खराब झालेल्या होत्या किंवा बऱ्याच वर्षांपासून त्या माझ्याकडे आहेत आणि त्या काही माझ्या जास्त वापरात सुद्धा नव्हत्या. तर मग म्हटलं ते सगळं डिस्कार्ड करूयात. बरीचशी अशी ज्वेलरी सुद्धा होती, जी की खूपच जास्त खराब झालेली होती आणि ती काही मी वेअर सुद्धा करणार नव्हते. आता कसं होतं, एखादी ज्वेलरी खराब झाली, की आपण तिला काही वेअर करत नाही, पण डब्यांमध्ये आपण जे आहे ते त्यांना तसंच ठेवून देतो आणि त्यामुळे जास्तीचा पसारा हा घरामध्ये होतो. आणि मग म्हटलं चला आता ते सुद्धा सगळं डिस्कार्ड करूयात. सगळं जे आहे ते मी आधी आवरून वगैरे घेतलं. आता ते काही मी जास्त शूट केलेलं नव्हतं, कारण की मग म्हटलं व्हिडिओ खूपच जास्त मोठा होईल. त्यामुळे मग म्हटलं जेवढं काही आपल्याला शूट करता येईल तेवढं आपण करूयात. जीविकाचे मेडिसिन वगैरे जे आहेत तर ते सतत मी घरामध्ये ठेवत असते, कारण की लहान मुलांना कधी कोणता त्रास होईल हे काही सांगता येत नाही. म्हणून जेवढी तिची औषधं व्यवस्थित चालू वगैरे आहे तर तीच मी ठेवली आणि जी खूप दिवसांपासून घरामध्ये पडून आहेत तर ती मी डिस्कार्ड केली. कारण की बॉटल एकदा ओपन केली की ती पूर्ण संपली पाहिजेत, नाहीतर मग असं म्हणतात की त्याची जी ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मग ज्या व्यवस्थित अशा पॅक सील बॉटल आहेत तर त्याच मी ठेवलेल्या होत्या. आता म्हटलं सगळं आवरलेलं आहे, तर मग म्हटलं तिचा कपड्यांचा जो पसारा आहे तर मग म्हटलं तो सुद्धा आवरून घेऊयात. आता तिच्यासाठीच ना मी 2 वेळा कबर्ड जे आहे ते ऑनलाईन मागवलेले होते. एक तिच्या मामाने तिच्या बर्थडेसाठी तिला गिफ्ट केलेला होता आणि 2-3 वर्षांनी आम्ही स्वतः तिच्यासाठी सुद्धा एक कबर्ड जे आहे ते मागवलेलं होतं. पण दोन्ही जे कबर्ड आहेत ना, ते तिच्याकडे जास्त दिवस काही टिकलेच नाहीत. दोन्ही खूप पटकनच ते खराब झाले. म्हणजे अगदीच वर्षभर ते टिकले. त्यानंतरनं पुन्हा ते खूपच जास्त खराब झालेले होते आणि मग असंच ते घरामध्ये पडून होतं, म्हणून मग ते सुद्धा मी लगेचच बाहेर काढलं आणि मग आता मी काय करते, फक्त असेच तिचे कपडे जे आहेत ना, तर ते कपाटामध्ये ऑर्गनाइज करून ठेवते. कारण की मला ना असं वाटतं की त्या कबर्डपेक्षा मग असंच कपाटात कपडे ठेवले ना तर ते जास्त बेटर आहे. म्हणून मग मी ते अशाच पद्धतीने घड्या वगैरे घालून जे आहे ना तर ते ठेवत असते. आणि आपल्याला हौस तर खूप असते बघा मुलांना कपडे वगैरे घेण्याची, पण त्यांचे ड्रेसेस तेवढे काही घालून वगैरे होत नाहीत. कारण की कसं मुलांचं स्कूल वगैरे असतं, कुठं फंक्शनला वगैरे जायचं म्हटलं तरी सुद्धा आत्ताची मुलं खूपच जास्त कंटाळा करतात किंवा त्यांना बाहेर यायला नकोच वाटतं. आणि जीविकाचं सुद्धा तसंच आहे. तिला खूप जास्त हेवी ड्रेसेस वगैरे आवडत नाहीत आणि मग मग तिला जर तसे ड्रेसेस वगैरे आपण घालण्याचा हट्ट वगैरे केला ना फंक्शनला वगैरे जाताना, तर मग तिचं असं असतं की मग मला यायचंच नाही. आणि घेताना तर मात्र खूप हौसेने आई-वडील मुलांसाठी ड्रेस घेतात, पण मुलांना सध्याच्या तरी बाहेर यायला कुठंच आवडत नाही. त्याच्यामुळे ना मी तिला कपडे वगैरे घेण्याचं प्रमाण सुद्धा थोडं कमीच केलेलं आहे. कारण की जास्त येणं-जाणं तिचं कुठं नसतंच. मग ते उगाचच असं वाटतं की सगळंच घेऊन मग ते तसंच मुलांची हाईट वगैरे वाढायला लागली की मग ते ड्रेसेस असेच पडून राहतात आणि मग शेवटी कोणाला तरी ते देऊन टाकावे लागतात आणि मुलांची हौस सुद्धा या गोष्टींमध्ये काही होत
होत नाही. तर आता तिचं कबड वगैरे ऑर्गनाइज केलं आणि त्यानंतर मग हे जे 2 ड्रॉवर आहेत, तर मग म्हटलं त्यातलं सामान वगैरे बाहेर काढूयात. आता यामध्ये ना भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या होत्या. म्हणजे आपलं कसं होतं, घेतलं की तिथेच ठेव असं आपलं सुरू असतं आणि घरातील प्रत्येक जणच या गोष्टी ज्या आहेत ते करत असतं आणि छोट्या-छोट्या गोष्टी त्यामध्ये टाकता कधी तो ड्रॉवर पूर्ण भरतो हे आपलंच आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं, की ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या नेहमी आपण साईडलाच काढून ठेवायच्या. आता बरेचसे असे कागदपत्र असतात, की जे आपल्याला लागत नाहीयेत किंवा लाईट बिलं वगैरे असतात, जी की खूप जास्त जुनी झालेली असतात. मग ती एका फाईलमध्ये व्यवस्थित अशी स्टोअर करून ठेवायची जेणेकरून जास्त पसारा वगैरे होत नाही आणि मग यामध्ये ना ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी होत्या ना, तर त्या सगळ्या मी साईडला काढल्या आणि खूप जुन्या अशा हेडफोनचे वायरी वगैरे होत्या किंवा हेडफोन होते खूप जुने झालेले, जे की खूपच जास्त तुटलेले होते आणि मला असं दिसलं ना, की मी ते लगेचच साईडला काढून ठेवत असते. पण कधी-कधी काय होतं ना, आपण कामाच्या इतक्या जास्त गडबडीत असतो, की या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळच नसतो आणि काल सहजच हा मी ड्रॉवर ओपन केला आणि मला काहीतरी गोष्ट यामध्ये लागत होती. पण त्यामध्ये इतका जास्त पसारा होता, की ती गोष्ट काही मला सापडलीच नाही आणि ज्यावेळेस मग मी सगळं क्लीन करायला घेतलं, तर त्यावेळेस मग मला ती गोष्ट यामध्ये सापडली. तर हे असं होतं, की जी गोष्ट आपल्याला लागते ना, ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी सापडत नाही. तर आता हा जो ड्रॉवर आहे ना, तर याचे 2 पार्ट आहेत. तर ते अगदी बाहेर व्यवस्थित निघतात आणि मी ते सगळं व्यवस्थित असं ट्रायसुद्धा करत होते. म्हटलं त्याच्या बॅक साईडला काही पडलं वगैरे असेल कागद वगैरे, तर मग म्हटलं ते सुद्धा क्लीन करूयात. पण ते काही झालंच नाही. शेवटी मी ते तसंच ठेवलं आणि चार्जरच्या सुद्धा खूप जुन्या अशा वायरी ज्या आहेत ना, तर त्यासुद्धा होत्या, ज्या की न लागणाऱ्या होत्या आणि तशाच त्या ड्रॉवरमध्ये पडून होत्या. आता जेवढ्या लागतायत ना, तेवढ्या त्या मी त्यामध्ये ठेवून दिल्या आणि ज्या नाही लागत आहेत त्या सगळ्या म्हटलं साईडला काढून टाकूयात. कारण की उगाचच मग ते जास्तच पसारा होतो ड्रॉवरमध्ये. आणि आता कपड्यांचं सुद्धा त्या बाबतीत माझं तसंच आहे. म्हणजे जे कपडे वगैरे जीविका डेली वेअरमध्ये यूज करते ना, तर ते सगळं मी या बास्केटमध्येच ठेवत असते. मग ते तिचे स्कूलचे असू देत किंवा डेली वेअरचे असू देत. आता हे आवडताना आहेत ना, माझं एक गोष्ट मात्र मी नक्की करते, की ज्यावेळेस मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालते ना, तर त्यावेळेस आपल्याला माहिती असतं, की मुलांना कोणते कपडे वगैरे बसतात आहेत किंवा मुलांना कोणते ड्रेसेस छोटे होत आहेत. तर मग त्यावेळेस मी काय करते, की ते साईडला काढून ठेवते. मग ते माझे कपडे असू देत, जीविकाचे असू देत किंवा यांचे असू देत, जे न लागणारे आहेत ना, तर ते मी लगेच साईडला काढून ठेवत असते आणि मग एका आठवड्यामध्ये ते सगळे व्यवस्थित असे बांधून ठेवते जेणेकरून मग ते कोणाला तरी देता येतील. आता एखादी जर गरजू व्यक्ती असेल ना, तर ते आपले कपडे त्यांना दिले ना, की तर ते वापरतात आणि मग कसं होतं, एक तर त्या कपड्यांचा सुद्धा वापर होतो. नाहीतर उगाचच घरामध्ये ते ठेवून गर्दी वगैरे होण्यापेक्षा किंवा पसारा वगैरे होण्यापेक्षा मला असं वाटतं, की ज्यांना खरंच त्या गोष्टींची गरज आहे किंवा जी व्यक्ती ती गोष्ट वापरू शकते, आपण त्यांना त्या देऊन टाकल्या पाहिजेत. आणि मी नेहमीच असं करते, ज्यावेळेस मला असं वाटतं, की खूपच जास्त एक्स्ट्राचे कपडे घरामध्ये आहेत, तर ते मी लगेचच देऊन टाकत असते. आणि असं म्हणतात, की जोपर्यंत जुनं जात नाही, तोपर्यंत नवीन सुद्धा येत नाही. त्यामुळे ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाहीये, त्या गोष्टी मला असं वाटतं, की घरामध्ये असूच नयेत. आता जीविकाचं सगळं कबड जे आहे, ते आवरून घेतलेलं होतं. सगळी क्लिनिंग माझी झालेली होती आणि मग म्हटलं आता माझं जे कपाट आहे, तर मग म्हटलं ते सुद्धा आवरून घेऊयात. कारण की आता सगळंच आवरलेलं आहे, तर मग म्हटलं ते सुद्धा आवरून घेऊयात. आता या कपाटामध्ये ना भरपूर पसारा झालेला होता. म्हणजे काय होतं ना, कधी कुठे बाहेर निघालं ना, की एखादी साडी घ्यायला गेले, की मग नंतर दुसरी साडी आपोआप त्याच्या खाली जी आहे तर ती बाहेर येते आणि मग आपण ते तसंच कपडे जे आहे ते रचत जातो. आता कितीही ठरवलं ना, की सगळं व्यवस्थित ठेवायचं, पण तरीसुद्धा काय होतं ना, कुठे गडबडीत निघालं ना, की माझ्याकडून तरी असं होतच होतं. कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा ते काही माझ्याच्याने शक्य होत नाही आणि मग असं वाटतं, की चला आता सगळं जे आहे ते एकाच दिवशी आपण आवरून घेऊयात. आता पहिल्यांदा मी काय केलेलं होतं, सगळ्या काठपदरच्या साड्या वगैरे ज्या आहेत ना, तर त्या अशा बॅगमध्ये भरून आहेत ना, मी खालच्या कप्प्यात ठेवलेल्या होत्या. पण आज मी काय केलं, सगळ्या साड्या ज्या आहेत ना, तर त्या मी वरती ठेवल्या आणि मग म्हटलं जे काही आपले डेली वेअरचे ड्रेसेस आहेत किंवा कुठे आपण बाहेर येता जाताना जे ड्रेसेस वगैरे वेअर करतो ना, तर म्हटलं ते खाली ठेवूयात. म्हणजे थोडंसं चेंज करूयात कपाटाचा लूक, म्हणजे जेणेकरून आपल्याला सुद्धा कबड ओपन केल्यानंतरनं फ्रेश वाटेल आणि थोडंसं चेंज केलं तर मग आपल्याला सुद्धा थोडंसं बरं वाटतं. आता यामध्ये ना साड्या वगैरे भरपूर होत्या ज्या की मी यूज वगैरे करत नाही किंवा वापरातच नाहीयेत. त्याच्यामुळे मग म्हटलं त्यासुद्धा आपण साईडला काढून ठेवूयात आणि मग कधी कोणी आलं तर मग ते देता येतील कोणाला जर वापरायच्या वगैरे असतील तर.
त्याच्यामुळे मग म्हटलं चला सगळं साईडला काढूयात. आता सगळं कबड वगैरे जे आहे ना ते मी आवरलेलं होतं. फक्त थोडेसे ड्रेसेस वगैरे जे आहेत ना तर ते माझे आवरायचे राहिलेले होते. आणि घरामध्ये ना कसं होतं, इतका पसारा आपल्या घरामध्ये असतो पण आपल्याला ते काही दिसतच नाही, कारण की ते ज्या दिवशी आपण क्लीन करायला घेतो ना त्यावेळेसच आपल्याला समजतं. आता मुलांची खेळणी वगैरे सुद्धा बघा भरपूर आपल्या घरामध्ये अशी असतात पडून, की जी म्हणजे मुलं खेळतच नाहीत किंवा ती खूपच जास्त तुटलेली असतात किंवा फुटलेली असतात. आणि आपण काय करतो, ज्यावेळेस मुलं असतात ना त्याच वेळेस क्लिनिंगला घेतो आणि मग मुलं काय करतात, ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा ते साईडला काढून ठेवतात. आणि कितीही आपण पसारा कमी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो आहे तेवढाच होऊन जातो. त्याच्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस मुलं घरात नसतात ना त्यावेळेस सगळं जे आहे ते क्लीन करायला घ्यायचं. जेणेकरून मग काय होतं ना, एकतर म्हणजे सगळं जे आहे ते पसारा कमी होतो आणि ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या घरातून डिस्कार्ड होऊन जातात. मग ते मुलांची खेळणी असू देत किंवा त्यांची कपडे वगैरे असू देत, जे काही आहे ते आपल्याला सगळं व्यवस्थित असं आवरता येतं. आणि जीविकाचं स्पेशली खेळणी वगैरे जर मी काही क्लीन वगैरे करायला घेतले ना तर ती ज्या दिवशी घरात नसते ना त्याच दिवशी मी सगळं क्लीन करायला घेते. म्हणजे एकतर मुलं मध्ये मध्ये पण नाही करत आणि आपली कामं जी आहेत तर ती सुद्धा होऊन जातात. आता सगळे कपडे वगैरे जे आहेत ना ते घड्या वगैरे घालून ठेवले. आणि यामध्ये ना मला बरेचसे असे ड्रेसेस सुद्धा माझे जुने सापडलेले होते, जे की अजून मी कधीच ते यूजच नव्हते केलेले, तसेच पडून होते. आणि ते सगळ्यात शेवटी असल्यामुळे मला सुद्धा ते काही इतके व्यवस्थित असे कपाटामध्ये दिसलेच नव्हते. मग ते सुद्धा साईडला काढून ठेवले. म्हटलं आता ते वापरून टाकूयात, जेणेकरून मग ते कुणाला तरी देता तरी येतील, नाहीतर असंच कपाटात ठेवून ठेवून शेवटी त्यांचं जे कापड असतं ते सुद्धा खराब होऊन जातं आणि मग आपल्याकडून सुद्धा ते काही वापरून होत नाहीत आणि मग ते कपाटाला ओझं झाल्यासारखंच वाटतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला जेवढे काही फिटिंगला वगैरे ड्रेसेस द्यायचे आहेत तर मग म्हटलं ते सुद्धा साईडला काढून ठेवूयात. आता हे सगळं आवरताना आहेत ना मग मला यांचं सुद्धा कपाट जे आहे ते आवरून ठेवायचं होतं. पण इतकं जास्त दमायला झालेलं होतं, कारण की खूपच जास्त काम माझं आज झालेलं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, जेवढं काही आहे तेवढं मग म्हटलं आपण क्लीन करून घेऊयात. आणि सगळं जे आहे ते कचरा वगैरे झालेला सगळं झाडून वगैरे मी घेतलं. जेवढ्या काही जाळ्या वगैरे झालेल्या होत्या त्या सुद्धा क्लीन केल्या. खिडक्या वगैरे सुद्धा पुसलेल्या होत्या. कबड वगैरे सुद्धा सगळं क्लीन करून घेतलं. आणि मग म्हटलं सगळा कचरा जो आहे तो एकदाच काढूयात, जेणेकरून काय होतं ना, कचऱ्याची गाडी 2 दिवसातून एकदा येते. मग ज्या दिवशी गाडी यायची असते ना त्याच्या आदल्या दिवशीच मी सगळी साफसफाई करत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी गाडी सकाळी ज्यावेळेस येते ना तर त्यावेळेस मग त्यामध्ये सगळा कचरा जो आहे तर तो मला टाकता येतो आणि घरामध्ये अडचण राहत नाही. त्यामुळे काय होतं, मग सगळं एकाच दिवशी क्लीन केलं ना मग सगळं व्यवस्थित असं माझं दुसऱ्या दिवशी सगळा कचरा घराच्या बाहेर जातो. आणि सगळं ज्यावेळेस आपण क्लीन करतो ना, पसारा कमी करण्याचा प्रयत्न करतो ना घरातील, त्या दिवशी आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं आणि घरात सुद्धा असं पॉझिटिव्ह वाईब आल्यासारखं होतं. किंवा सगळी क्लिनिंग झाल्यानंतर ना त्याचं जे समाधान असतं ना तर ते सुद्धा थोडंसं वेगळंच असतं. तर आता हे जे कपडे आहेत ना तर ते मला फिटिंगला द्यायचे होते आणि बऱ्याच दिवसांपासून हे टॉप जे आहेत तर ते मी घेतलेले होते. पण कपाटमध्ये इतके कपडे आहेत ना ते कुठे ठेवले तेच मला समजत नव्हतं. शेवटी आज फायनली मी ते सगळं वरती काढलं आणि मग म्हटलं ते आता आपण इथनं बाहेर फिटिंग वगैरे करायला देऊयात, जेणेकरून मग ते वापरून तरी होतील. उगाचच ते ठेवून सुद्धा मग ते खूपच जास्त गर्दी कपाटामध्ये होते आणि खूप जुने ड्रेसेस आहेत हे. त्याच्यामुळे मग म्हटलं चला वापरून तरी टाकूयात, आपण डेली वेअर्समध्ये हे कपडे जे आहेत ते थोडे दिवस घालूयात, त्यानंतर मग बघूयात म्हटलं. तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते. आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.